का कुणास ठाव पण या एका गोष्टीचा मला जाम कंटाळा येतो बरं का, ते म्हणजे तूप काढणं. कारण काय होतं, सकाळ संध्याकाळ स्वयंपाकाच्या गडबडीत तर ही असली कामं काय करायला आपल्याला जमत नाही. आणि आता उन्हाळा इतका वाढला आहे ना की असं वाटतं सकाळची पटपट पटपट सगळी कामं आवरावे आणि निवांत दुपारी पंख्याखाली बसावं. कारण दुपारच्या टायमाला तर किचनमध्ये जायची अजिबात इच्छाच होत नाही. पण म्हटलं किती जर आता कंटाळा केला तर शेवटी करायचं तर आपल्यालाच आहे. म्हणून मग घेतलं तूप करायला. कारण आधी जे समर्थसाठी जे मी तूप बनवलं होतं ते आता 2 दिवसापूर्वी संपलं होतं. आणि आता तो 1.5 वर्षाचा झाला आहे, पण अजून पण मी त्याच्या सगळ्या म्हणजे पदार्थ मी तुपातच बनवते. अजून तरी मी काय तेलाचा वापर त्याच्यासाठी जास्त केलाच नाही. तर इकडं मी साय मिक्सरला फिरवून घेतले आणि कसला भारी लोण्याचा गोळा आला आहे बघा. आणि इकडे एकीकडे तूप बनतं आहे तोवर मी त्याच्यासाठी हळद मीठ आणि तूप टाकून मखाने भाजून घेतले. तर एकदा असं भाजून घेऊन असं मखाने एका डब्यात भरून ठेवलं ना, म्हणजे कधी पण आपल्याला त्याला असं खायला देता येतं. तर झालं बरं का एकदाच इकडं तूप बनवून. तर माझं इकडे हे काम होतं तोपर्यंत त्याचे पप्पा पण घरी 4 वाजले होते. सगळ्यांसाठीच इकडे चहा केला आणि मस्तपैकी चहा घेतला आणि इकडे मी लसूण सोलायला घेतला. कारण आज संध्याकाळी बनवायचे होते आम्हाला चकुल्या. तर काही ठिकाणी त्याला वरणफळ असं म्हणतात. तर तुमच्याकडे चकुल्याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करा. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.